नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकावरती पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे। ही फवारणी तणनाशकाची असायला हवी की मग ही फवारणी असायला पाहिजे कीटकनाशकाची? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना आपण ही फवारणी कोणती करायला पाहिजे? ही फवारणी तणनाशकाची असावी की मग ही फवारणी असायला पाहिजे या ठिकाणी कीटकनाशकाची? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे दर्जेदार असे एकापेक्षा एक सरस व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे? ही फवारणी तणनाशकाची असायला हवी का मग ही फवारणी या ठिकाणी कीटकनाशकाची असायला हवी? मग आपल्या मनात पण हा संभ्रम आहे, कधी वाटतंय की आपण तणनाशकाची करावी, कधी एक मन म्हणते की कीटकनाशकाची करावी। पण सायंटिफिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या आपल्यासाठी काय त्या ठिकाणी फायद्याचं आणि आपल्यासाठी काय तोट्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोणती फवारणी केली तर आपला फायदा होणार हे समजून घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला हे सांगतो की पहिल्या प्रश्नाचं उत्तर की अखेर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे? ही फवारणी मग तणनाशकाची की मग कीटकनाशकाची? या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला जर सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवायचं आहे तर सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली फवारणी ही 100% तणनाशकाचीच करायला पाहिजे। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुमचे उदय सर फक्त त्या ठिकाणी हवेत बाण मारत नाही। तुम्हाला माहिती आहे की मी फक्त त्या ठिकाणी तुम्हाला बातमी देत नाही, मी तुम्हाला माहिती देतो, माहिती मागचं कारण समजावून सांगतो की बाबा असं का तसं का, तरच ते समजेल ना। तर आता तुम्हाला समजावून सांगतो की तणनाशकाची फवारणी आपण जर कीटकनाशकाच्या फवारणी अगोदर केली तर आपला फायदा कशा पद्धतीने होणार आहे। तर बघा मित्रांनो,
जर आपण बघितलं तर काही जणांची पिकं आता 3-4 दिवसाची आहेत, काही जणांची 8-10 दिवसाची आहेत, काही 15-20 दिवसांची असतील. तर साधारणतः असं म्हटलं जाते की 15 ते 25 दिवसाचं पीक असताना आपण त्याच्यामध्ये जमिनीत ओल बघून योग्य पद्धतीनं तणनाशकाची फवारणी करू शकतो. आता तणनाशकाची फवारणी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की आपण तणनाशकाची फवारणी केल्यावर काय होत असते की ते आपण जे औषध मारले, समजा आता कोणी ओडिसी मारते, साकेत मारते किंवा इतर कोणतं पण औषध, या औषधानं सोयाबीनमधील तण याची काय होते की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्या ठिकाणी जी आहे ती समाप्त होते. त्यामुळं जे तण आहे ते 2 दिवसात सुकते आणि त्यानंतर त्या ठिकाणी गतप्राण होते. आता अशा परिस्थितीमध्ये पिकाला काही प्रमाणात आपल्या ताण बसेल, पण आपण जर शॉक बसू नये म्हणून औषधांचा वापर केला तर काही प्रॉब्लेम होणार नाही. यामुळे काय होणार की मित्रांनो, आता हे जे तण आहे हे तण वगैरे वाळून जाणार. मग त्याच्यामध्ये जर आपण एक कोळपण केलं तर ते जमिनीपासून त्या ठिकाणी उपटल्या जाईल आणि पुन्हा कसल्याही प्रकारची शक्यता त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. तर अशा पद्धतीनं काम करायचे. या उलट आपण जर समजा तणनाशकाच्या ऐवजी कीटकनाशकाची फवारणी घेतली तर काय होणार मला सांगा. आपण कीटकनाशकाची फवारणी का घेतो तर बाबा आपल्या सोयाबीनच्या पिकावर काही खोड माशी म्हणा, चक्री भुंगा म्हणा, आळी म्हणा असेल तर ती निघून जावी. आता मला सांगा, ही फवारणी आपण घेतली. आता या फवारणीमुळं काय होणार, समजा आपण असा विचार करू तणनाशकाच्या आधी घेतली तर यामुळं काय होतंय की त्या तणनाशकावर असणारी सुद्धा कीड समाप्त होईल का नाही होणार. फायदा कोणाचा आहे, पिकाचा होईल तेवढा होईल हो, पण तणनाशकाचा पण फायदा व्हायला आहे. आपण तण या ठिकाणी काय करत असतो मित्रांनो, तणाचा सुद्धा फायदा व्हायला आहे ना. मग दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण कीटकनाशकासोबत 19-19चा या विद्राव्य खताचा वापर करतो. आपलं म्हणणं असते की बाबा आपलं जे पीक आहे कमजोर ममजोर असेल तर त्याला मजबूती यावं. पण आता आपण आपल्या पिकासाठी करायला होतं, पण त्याचा वाटेकरी तिथं आहे ना, कोण, तण. आता ह्या तणाला सुद्धा 19-19 मिळालं तर मला सांगा ते शक्तिशाली होईल का नाही. म्हणजे आपण एखाद्याला द्यायचं नसलं तरी त्या ठिकाणी त्याला काजू बदाम दिलं तर मजबूत होणार. हा पण प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आपण टॉनिक सुद्धा देतो बरं काय पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशकाच्या. आता हे टॉनिक असते की बाबा आपल्या पिकाला काय कमी रमी पडलं तर ते ॲडजस्ट व्हावं, पण आता हे पिकाचं द्या सोडून. या तणाला टॉनिक मिळाल्या मला सांगा त्याला तर त्या ठिकाणी सोने पे सुहागा असं होऊन जाईल ना, ते तर मजबूतीनं वाढणार आणखीन. आणि पुन्हा आपण बुरशीनाशक वापरतो एखाद, त्याचाही फायदा होणार. म्हणून काय म्हटल्या जाते की याला मजबूत करून पुन्हा तणनाशक मारून मरणार आहे का, हे मरणार नाही ना. मग पहिले काय करायला पाहिजे की आपण 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान जमिनीमध्ये योग्य ओल आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये पहिल्यांदा 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान लक्षात घ्या तणनाशकाची फवारणी करायची. तणनाशकाची फवारणी झाली, 2 दिवस त्या असणाऱ्या तणाला सुकू द्या, त्यानंतर कोळपण करून घ्या, म्हणजे जमिनीपासून त्याला काढून टाका. त्यानंतर काय करायचे मित्रांनो, आपल्याला 15 ते 25 दिवसाचा कालावधी झाला तर 25 ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, मग कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. म्हणजे एक कीटकनाशक त्यात 19-19चा आपण डोस वापरतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिकचा वापर करतो. याच्यामुळं आपल्या पिकाला त्या ठिकाणी मजबूती प्राप्त होते. लक्षात घ्या, तण निघून गेल्यामुळं आपल्या पिकासोबत स्पर्धा कोणाची शिल्लक राहील का. आपल्या पिकाला दिला जाणारा डोस आहे तो सगळा कोणाला पोहोचणार, पिकाला. मग मला सांगा, तुम्हाला समजा 1 किलो काजू दिले, हे एका व्यक्तीला दिले तर त्याला जास्त फायदा होईल का. तेवढेच काजू 2 व्यक्तीत वाटून दिले तर फायदा होईल, तर एका व्यक्तीला दिले तरच होईल ना. म्हणून मित्रांनो, आपल्याला आपल्या सोयाबीनचं उत्पादन वाढायचं आहे तर आपण जे काही द्यायलो ते सगळं कोणाला पोहोचावं, सोयाबीनला. एवढी आपली अपेक्षा पूर्ण करायची असेल तर फॉर्म्युला लक्षात घ्या. 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान जमिनीत ओल पाहून पहिले तणनाशकाची फवारणी, त्यानंतर 3 दिवसानंतर आपण कोळपण करून घ्यावं आणि त्यानंतर 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपण कीटकनाशकाची फवारणी घ्यावी, ज्यात 19-19 आवश्यकतेनुसार बुरशीनाशकाचा वापर आणि त्यासोबतच मित्रांनो एका टॉनिकचा वापर. यासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे त्याची काही अडचण नाही. आता या पद्धतीनं जर मला वाटते तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम केलं तर मला वाटतं या वर्षी तुम्हाला एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. पण लक्षात घ्या, सरते शेवटी तुम्ही 0-0-50 मारता, यानं उत्पादन नाही वाढतो, यानं फरक पडतो. पण उत्पादन दुप्पट करायचं म्हटलं तर पहिल्या दिवसापासून सोयाबीनची कापणी होऊन घरी मळणी होऊन सोयाबीन येईपर्यंत मेहनत घ्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला योग्य उत्पादन व या ठिकाणी योग्य फायदा प्राप्त होऊ शकतो. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये मी पोट तिडकीतून म्हणजे पोटातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला
की पहिली फवारणी कोणती, कधी आणि कशी घ्यायची. तर तणनाशकाची पहिली फवारणी, नंतर कोळपण आणि नंतर कीटकनाशकाची फवारणी. या फॉर्म्युलाचा वापर करा. सोयाबीनच्या पिकाबाबतीत काही अडचणी येत असतील, काही आळ्या वगैरे काही सत्वित असतील, काही समजत नसेल कोणतं औषध वापरायचं, तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रामाणिकपणे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील. आवडला असणारच हा व्हिडिओ तुम्हाला, त्यामुळे तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं, तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.